नमस्कार, कुलमोर किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर वर्ष नाही तर 2 वर्ष आपले हे सांडगे व्यवस्थित असे टिकतात आणि प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपल्याला भाजीला काहीच नसतं त्यावेळेस हे वडे सांडगे खूप उपयोगी पडतात आणि छान अशी ही रश्श्याची किंवा सुकी भाजी तयार होते. खास करून तर ज्यावेळेस रसाचा सीझन असतो, आंब्याचा सीझन असतो, त्यावेळेस हे वडे आवर्जून बनवले जातात. आमरस केला की त्यासोबत तोंडी लावण्यासाठी काय भाजी करायची, तर त्यावेळेस हा वडा कांदा आमच्याकडे आवर्जून बनवला जातो. तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आवडल्यास मात्र एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासाठी इथे जिरे घ्यायचे आहेत. जिरे इथे 3 चमचे घेतलेले आहेत. 1 चमचा हिंग, 1 चमचा हळद, आवडीनुसार लाल तिखट किंवा लाल मिरच्यांचा इथे वापर करू शकता. आता याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये पाणी घालून. इथे आता डाळींचा भरडा हा तयार झालेला आहे. तर हे वडे करण्यासाठी मी इथे 1 किलो हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि अर्धा किलो मठाची डाळ घ्यायची आहे आणि स्वच्छ अशी पुसून आपल्याला गिरणीमध्ये दळून आणायची आहे आणि त्याचा असा जाडसर रवा करून घ्यायचा आहे, म्हणजेच भरडून आणायची आहे. इथे हे वाटण तयार झालेलं आहे आणि हे आता या भरड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मिक्सरचं भांडं व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सर्व मळून घ्यायचं आहे. तुमच्या जर हाताची आगाव होत असेल तर तुम्ही एखादी कॅरीबॅगसुद्धा हातामध्ये घालून असा व्यवस्थित रबर इथे लावायचा आणि त्याने सुद्धा असं मळून घेता येऊ शकतं. याला पाणी भरपूर लागतं, कारण काय होतं, रवा असतो ना जाडसर, त्याच्यामुळे पीठ हे फुगलं जातं. इथे आता लसूण घ्यायचा आहे. लसूण हा मिरचीमध्येच वाटायचा असतो खरं तर, पण मी विसरले होते. तर खूप सारा असा लसूण घ्यायचा आहे. 3 ते 4 कांड्या आपल्याला लसूण वापरायचा आहे. आता हा थोडासा पाणी टाकून मी बारीक करून घेणार आहे. इथे हा लसूण वाटून झालेला आहे आणि सर्व पेस्ट यामध्ये मी घातलेली आहे आणि थोडंसं सैलसरच हे पीठ मळायचं आहे. खूप जास्त घट्ट न मळता सैलसर ठेवायचं आहे, म्हणजे जेवढं तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर कराल तेवढं हे पीठ व्यवस्थित असं फुगलं जातं. हे पहा, याप्रमाणे आता हे मळून घ्यायचं आहे. हे पीठ होता होईल तेवढे लवकर भिजवून ठेवायचं, कारण 2 तास तरी आपल्याला हे भिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर सांडगे वडे हे तोडायला घ्यायचे आहेत. कारण काय होतं, जेवढं भिजेल हे पीठ तेवढं हे फुललं जातं आणि छान असे आपले सांडगे तयार होतात. आता हा गोळा मळून झाल्यानंतर त्यावर थोडासा पाण्याचा हात असा लावून घ्यायचा आहे. आता यामध्ये तुम्ही कोथिंबिरीचा सुद्धा वापर करू शकता, पण मी इथे टाकलेली नाही, कारण काय होतं, कोथिंबिरीने वर्षभर जर वडा टिकवायचा असेल तर कधीकधी जाळी किंवा त्याला आळी लागू शकते, पडू शकते. आता हे 2 तास झाकून ठेवायचं आहे. इथे आता 2 तास झालेले आहे आणि हे पीठ व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता. हे पहा, एकदम छान असं हे पीठ भिजलं गेलेलं आहे. हे पहा. आता त्यानंतर 4-5 ताटं घ्यायची आहे आणि त्याला अगदी थोडंसं तेल असं लावून घ्यायचं आहे सर्व ताटांना आणि हे जे वडे आहेत ते मी ताटामध्ये तोडणार आहे. आता एका वाटीत थोडंसं पाणी घ्यायचं आहे, कारण काय करायचं आहे, वडे आपल्याला जे पीठ केलेलं आहे ते तोडताना सुरुवातीला पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आहे
जास्त पाणी न लावताच आपल्याला आता हे वडे तोडून घ्यायचे आहे. आता सुरुवातीला काय करायचं आहे, हे पहा, याप्रमाणे असे लंबकोळे आकाराचे हे वडे करून घ्यायचे आहेत आणि त्याला हळदी कुंकू आपल्याला लावायचं आहे. म्हणजे आमच्याकडे अशी पद्धत आहे की वडे करताना असं हे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला हळदी कुंकू लावायचं आहे. शुभ असं मानतात त्याला. पहा, याप्रमाणे आता याला हळदी कुंकू असं लावून घ्यायचं आहे. हे पहा, याप्रमाणे, आणि स्वतःलाही हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आणि आता वडे तोडण्यास सुरुवात करायची आहे. वडे तोडायच्या आधी थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि शक्यतो छोटेच वडे हे तोडायचे आहेत. तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही मोठ्या साईजचे सुद्धा इथे वडे करू शकता. हे पहा, याप्रमाणे जास्त जवळजवळ न घालता थोडेसे तुटक घालायचे, म्हणजे ते चिकटले जात नाहीत. खूप छान असे हे वडे तयार होतात. आता आमच्या इकडे सांडगे म्हणत नाही, वडेच म्हणतात. याप्रमाणे आता सर्व वडे आपल्याला या ताटांवरच तोडून घ्यायचे आहेत. कारण काय होतं, वडे तोडायचे म्हटलं की उन्हात नको वाटतं, खूप गरम होतं, खूप ऊन आहे बाहेर. त्यामुळे ताटामध्ये तोडले तर कधी पण आपण हे वडे घरात बसून फॅन लावून तोडू शकतो. हे पहा, याप्रमाणे मस्त असे हे वडे तुटत आहे. या वड्यांमध्ये फक्त मी 2 डाळींचाच वापर केलेला आहे. एक मटकीची डाळ आणि एक म्हणजे हरभऱ्याची डाळ. आता तुमच्याकडे जर इथे आता एक ताट हे तोडून झालेले आहेत. आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि सर्व वडे याप्रमाणेच आपल्याला तोडून घ्यायचे आहे. इथे छान असे एकदम कडकडीत असे हे वडे वाळून तयार झालेले आहेत. आता हे जे वडे आहेत हे 2 दिवस छान असे एकदम कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे आणि एखाद्या कॅरीबॅगमध्ये भरून एका डब्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. हे पहा, एकदम छान असे झालेले आहेत. तुम्हाला अगदी जवळून दाखवते. मस्त असे हे सांडगे तयार झालेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.